नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीज क्रिएटिव्ह वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण हा सुंदर असा ग्रॅनी स्क्वेअर कसा तयार करायचा, कसा विणायचा ते शिकणार आहोत. आपण दोन रंगांमध्ये हा बनवलेला आहे. हा इथे अबोली रंग घेतलेला आहे आणि मोती कलर असे दोन कलर आपण वापरलेले आहेत. आत्ता आपण हा बनवताना हा जांभळा आणि मोती अशा दोन रंगांचा मी वापर करणार आहे. क्रोशा माझी 1.75 mm ची आहे. बनवायला सोपा, दिसायला सुंदर, कमी वेळेत बनणारा हा सुंदर असा ग्रॅनी स्क्वेअर बनवायला सुरुवात करूयात. क्रोशावर मी जांभळ्या रंगाचा ऊल लावून घेतलेला आहे. आपल्याला सुरुवातीला इथे एकूण 9 चेन्स घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 चेन झाल्यानंतर इथून जी चौथी चेन आहे तिथे आपण एक डबल क्रोशेट अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. म्हणजे इथे हा 3 साखळ्यांचा एक खांब झाला आणि एक चेन आणि त्यापुढे एक डबल क्रोशेट असं वर्किंग आपण केलं. आता पुन्हा एक चेन घालायची आहे. एक चेन इथली स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या चेनकडे आपण आता एक डबल क्रोशेट ही अशा पद्धतीने घालून घेऊया. एक चेन घालायची आहे पुन्हा आणि इथे आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशेट ही अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. एक डबल क्रोशेट, एक चेन, एक डबल क्रोशेट, एक चेन असं वर्किंग आपण 1 2 3 आणि 4 वेळा करून घेतलेला आहे. इथे हा आपला पहिला बॉक्स तयार झालेला आहे. आता आपण इथे 1 2 3 आणि 4 चेन घालणार आहोत आणि आपलं वर्क जे आहे ते असं टर्न करणार आहोत. आणि इथे पुन्हा हा जो आपला डबल क्रोशेट आहे त्याच्या डोक्यावर एक डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. एक चेन घालायची आहे. हा पुढचा डबल क्रोशेट आहे तिथे आपण पुन्हा एक डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. एक चेन घालून घ्यायची आहे आपल्याला आणि हा जो शेवटचा आपला डबल क्रोशेट आहे तिथे आपल्याला पुन्हा एक त्याच्या डोक्यावर डबल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे. आपले 1 आणि 2 राऊंड ह्या अशा पद्धतीने झालेले आहेत. आता पुन्हा 1 2 3 आणि 4 चेन्स घालूयात आणि हा जो डबल क्रोशेट आहे त्याच्या डोक्यावर आपल्याला ह्या अशा पद्धतीने एक डबल क्रोशेट घालायचा आहे. मध्ये 1 आणि 2 चेन्स येतील. एक डबल क्रोशेट, एक चेन, एक चेन आणि एक डबल क्रोशेट. असे आपले 3 वेळा म्हणजे एकूण 9 बॉक्स तयार झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता आपल्याला इथे सुरुवातीला 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 हा आपला इथला पहिला डबल क्रोशेट काउंट होणार आहे. आणि हा जो पहिला बॉक्स इथे आहे इथे आपल्याला 2 डबल क्रोशेट अजून घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हा पुढचा जो बॉक्स आहे तिथे आपण एकूण 3 डबल क्रोशेट घालून घेऊया. 1 2 आणि 3 डबल क्रोशेट आपले इथे घालून झालेले आहेत. नेक्स्ट बॉक्सकडे पुन्हा आता आपण 3 डबल क्रोशेट घालणार आहोत. एक डबल क्रोशेट झाला, 2 आणि 3 डबल क्रोशेट झाले. आता इथे आपल्याला कॉर्नर तयार करायचा आहे. त्यासाठी आपण इथे मध्ये 2 चेन्स घेणार आहोत. 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट एकाच ठिकाणी आपण घालून घेतो आहोत. 1 2 आणि 3. आता हा जो मधला गॅप आहे तिथे आपण फक्त 3 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. हा कॉर्नर पीस तयार करणार आहोत आपण इथे. त्यामुळे इथे आपण 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असं वर्किंग करून घेणार आहोत या पहिल्या इथल्या बॉक्सच्या आत.
एक झाली, एक डबल क्रोशेट झाला, 2 आणि 3 डबल क्रोशेट झाले. आता ह्याच पद्धतीने आपल्याला इथे मध्ये 3 डबल क्रोशेट, इथे कॉर्नर म्हणजे 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 3 डबल क्रोशेट, इथे 3 डबल क्रोशेट असं वर्क करून घ्यायचं आहे. आणि हा आपला इथला कॉर्नर स्पेस आहे. इथून वर्क झाल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे 3 डबल क्रोशेट आणि 2 चेन्स घालायचे आहेत आणि हे वर्क जोडायचं आहे. आपण इथून ते इथपर्यंत हे वर्क पूर्ण करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण हे इथे कॉर्नर स्पेसकडे आलेलो आहोत. इथून आपण सुरुवात केलेली होती, इथेच आपल्याला शेवट करायचा आहे. ते करताना आता आपल्याला इथे 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहे आणि 2 चेन्स घालणार आहोत आपण. आणि इथे आपण पहिल्या ह्या जो साखळीचा खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत. एक साखळी घालूयात आणि हे उलट करूयात. हे अशा पद्धतीने हे पहा, हा आपला छोटासा चौकोन इथे तयार झालेला आहे. ते करताना आपण इथे कॉर्नर स्पेसमध्ये 3 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 3 डबल क्रोशेट असं वर्क केलेलं आहे. मधल्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट घातलेलं आहे. असं वर्क आपण ऑल ओव्हर करत गेलेलो आहोत. आता हे उलट करूयात आणि ऑफ व्हाईट रंगाच्या उलने आपल्याला वर्किंग सुरू करूयात. आपण ऑफ व्हाईट कलरच्या पहिल्या राऊंडला सुरुवात करूयात. सुरुवात आपण अशी इथून करणार आहोत, चेन स्पेसच्या शेजारून. इथे आपल्याला सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक डबल क्रोशेट तयार करून घ्यायचा आहे. 1, 2 आणि 3 साखळ्या आपण घातल्या म्हणजे इथला आपला पहिला डबल क्रोशेट झाला. आता इथून ते इथपर्यंत आपल्याला प्रत्येकी एक डबल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालायचा आहे. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे इथे 9. इथून ते इथपर्यंत आपण हे 9 डबल क्रोशेट घातले. आता हे आपण कॉर्नर स्पेसकडे आलेलो आहोत. कॉर्नर स्पेसकडे जेव्हा जेव्हा आपण आपलं वर्किंग करू तेव्हा आता आपल्याला इथे 2 डबल क्रोशेट, 1 आणि 2, 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 1 आणि 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्क करायचं आहे. 1 आणि 2. आता जेव्हा इथून इथपर्यंत आपण वर्क करू तेव्हा आपल्याला पुन्हा प्रत्येकी एक डबल क्रोशेट घालायचं आहे. इथे कॉर्नर स्पेस येईल, चेन स्पेस, तेव्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करून घ्यायचं आहे. तिथून ते इथपर्यंत आपण ह्या अशा पद्धतीने आपलं वर्किंग पूर्ण करूया आणि हा कॉर्नर इथे संपता पुन्हा भेटूयात. आता आपण इथे ह्या इकडच्या कॉर्नर स्पेसकडे आलेलो आहोत. इथे पुन्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट्स, 1 आणि 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करून घ्यायचं आहे. 1 आणि 2 आणि आपल्याला हा जो पहिला 3 साखळ्यांचा खांब आहे त्याच्या टॉपला हे असं स्लिप स्टिचने वर जोडून द्यायचं. हा राऊंड जेव्हा आपला झालेला आहे तयार तेव्हा इथून ते इथपर्यंत एकूण 13 डबल क्रोशेट्स आपले झालेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 डबल क्रोशेट्स आपण या राऊंडमध्ये प्रत्येक कॉर्नरला घातलेले आहेत. इथून इथे 13 आहे, इथे 13 आहेत. अशा पद्धतीने हा फर्स्ट राऊंड जो आपला झालेला आहे तिथे आपण 13 डबल क्रोशेट्स घातलेले आहेत. आता लेयर 2 सुरू करूयात. ह्याच रंगाने दुसरा राऊंड. सुरुवातीला आपण हा 3 साखळ्यांचा एक खांब घातलेला आहे. एक डबल क्रोशेट आपण त्याला काउंट करतो. आता इथून ते इथपर्यंत आपल्याला प्रत्येकी अशाच पद्धतीने एक डबल क्रोशेट घालायचं आहे. 3 झाले, 4, 5
इथून ते इथपर्यंत आपण हे डबल क्रोशेट घालून पूर्ण करूयात। आता आपण ह्या इथल्या कॉर्नरकडे आलेलो आहोत। कॉर्नर जेव्हा जेव्हा कॉर्नरचं वर्किंग येईल तेव्हा तेव्हा आपल्याला 2 डबल क्रोशेट्स, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट सेम स्पेसमध्ये वर्किंग करून घ्यायचं आहे। आता इथून ते इथपर्यंत आपण पूर्ण एक एक डबल क्रोशेटचं वर्किंग ह्याच्यावर करून घेऊयात। जेव्हा आपण हे 2 डबल क्रोशेट घालतो तेव्हा हा डबल क्रोशेट जो आहे पहिला इथला त्याच्या डोक्यावरही न विसरता आपल्याला आपला नवीन राऊंडचा डबल क्रोशेट घालून घ्यायचा आहे। या राऊंडमध्ये इथून ते इथपर्यंत आता आपले एकूण 17 डबल क्रोशेट्स तयार होणार आहे। आपण इथून ते इथपर्यंतचं वर्किंग पूर्ण करायचं आहे आणि ऑल ओव्हर आपला हा चौकोन आपण इथपर्यंत पूर्ण करून घेऊयात। कॉर्नर स्पेसमध्ये 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट असं वर्किंग करायचं आणि इतर ठिकाणी प्रत्येकी एक एक डबल क्रोशेटचं वर्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने आपला हा ऑफ व्हाईटचा सेकंड राऊंड आपला पूर्ण झालेला आहे। हा राऊंड पूर्ण होता होता आपल्याकडे इथे एकूण 17 डबल क्रोशेट्स झालेले आहेत। इथे आपले 13 डबल क्रोशेट्स होते, इथे 2 आणि इथे 2 हे वाढल्यामुळे इथे एकूण 4 डबल क्रोशेट्स वाढलेले आहेत। 13 आणि 4 17 डबल क्रोशेट्स आपले ह्या राऊंडमध्ये झालेले आहेत। नेक्स्ट राऊंडला सुरुवात करूयात। सेम पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे। हा नेक्स्ट राऊंड जो असेल तिथे आपल्याकडे एकूण 21 डबल क्रोशेट्स येणार आहेत। इथून ते इथपर्यंत आपल्याला प्रत्येकी एक एक डबल क्रोशेट घालायचं आहे। या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स आणि 2 डबल क्रोशेट्स असा पॅटर्न फॉलो करायचा आहे। अशा पद्धतीने तिसरा राऊंडही आपण पूर्ण करून घेऊयात। इथे प्रत्येकी आपल्याकडे 21 डबल क्रोशेट्स तयार व्हायला हवे। अशा पद्धतीने आपण हे वर्किंग सुरू करूयात। कॉर्नरमध्ये 2 डबल क्रोशेट, 2 चेन्स, 2 डबल क्रोशेटचं वर्किंग करून घेऊयात। ऑल ओव्हर बाकी आपल्याला एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्या स्क्वेअरचं वर्किंग इथे आपण पूर्ण केलेलं आहे। आपण इथे साखळी घालून घेऊयात आणि हे उलट करूयात। आपला हा जो पहिला राऊंड झाला इथे आपले एकूण 13 डबल क्रोशेट्स आहेत। इथे सेकंड राऊंडमध्ये 17 डबल क्रोशेट्स आहेत आणि हा जो थर्ड राऊंड आहे इथे आपले एकूण 21 डबल क्रोशेट्स झालेले आहेत। अशा पद्धतीने आपल्याला जितका मोठा हवा असेल तितका आपण हा स्क्वेअर, हा चौकोन वाढवू शकतो। मी हा आता ह्याचं वर्किंग इथेच थांबवलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर ह्याच रंगाने, हा जो आत आपण रंग वापरणार त्या रंगाने सिंगल क्रोशेटची एक सुंदर अशी बॉर्डर करून घेता येईल किंवा हे वर्किंग असं इथेच थांबवलं तरीही हा स्क्वेअर तितकाच छान दिसतो। तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या प्रेफरन्सने तुम्ही ही रंगसंगती बदलू शकता। जे रंग तुम्हाला आवडत असतील त्या रंगसंगतीत तुम्ही हा सुंदर असा चौकोन बनवून नक्की बघा। चौकोन ही कलाकृती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवरही जरूर क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओज आणि त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस करणार नाहीत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।